सो ट्रेड भरपूर प्रकारचे आहेत. सो ट्रेड मध्ये मेनली क्लासिफिकेशन, जशी आता इथं माझं बोर्ड मध्ये मी ट्री डायग्राम दाखवलेली, हे फर्स्ट ट्री डायग्राम अशी. सो ही सेम ट्री डायग्राम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. सो फर्स्ट ट्रेड मध्ये क्लासिफिकेशन होतं ते आहे म्हणजे इंटरनल ट्रेड आणि एक्सटर्नल ट्रेड. तर इंटरनल ट्रेड म्हणजे काय आणि एक्सटर्नल ट्रेड म्हणजे काय? सो इंटरनल ट्रेड म्हणजे जो ट्रेड तुमच्या कंट्री भोवतीच होतो त्याला इंटरनल ट्रेड म्हणतात. म्हणजे ट्रेड विदिन अ कंट्री इज कॉल्ड इंटरनल ट्रेड. आणि एक्सटर्नल ट्रेड म्हणजे जे तुमच्या कंट्री आउटसाइड द कंट्री होती, म्हणजे फॉरेन कंट्रीज इन्व्हॉल्व्ह होतात त्या ट्रेडमध्ये, त्याला म्हणतात फॉरेन ट्रेड. सो इंटरनल ट्रेड आणि एक्सटर्नल ट्रेड हे म्हणजे जास्त त्याचं वास्ट नाहीये. सो थोडक्यात एक लक्षात घ्यायचं की जे ट्रेड तुमच्या कंट्रीमध्ये होते, म्हणजे थोडक्यात तुमच्या एरियामध्ये होते, आता होलसेलर वगैरे रिटेलर झालं म्हणजे B2C झालं, तर तुम्ही ज्यांच्याकडून तुम्ही स्टेशनरी घेता ते इंटरनल ट्रेड मध्ये येतात. म्हणजे बुक झाले, नोटबुक झाले किंवा मोबाईल फोन वगैरे झाले, तुमच्या एरियामधून जसं घेता तुम्ही त्याला इंटरनल ट्रेड म्हणतात. आणि सेकंड झालं फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेड हे मल्टीनॅशनल कंपनीज करतात किंवा मोठे मोठे जे कंपनी असतात ते म्हणजे सॉफ्टवेअर वगैरे डिझाईन करून घ्यायचं. सो एका फॉरेन कंपनीला ते टाईप असतात, सो त्याला म्हणतात फॉरेन ट्रेड. सो आता इंटरनल ट्रेड मध्ये परत दोन क्लासिफिकेशन आहेत, तुम्ही एका मध्ये बघू शकता, होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. तो होलसेल ट्रेड म्हणजे होलसेलर करतो होलसेल ट्रेड. सो होलसेलर म्हणजे काय किंवा रिटेलर म्हणजे काय? रिटेलर करतो तो रिटेल ट्रेड. तर होलसेलर म्हणजे काय, रिटेलर म्हणजे काय? होलसेलर म्हणजे जो आता गुड्स किंवा एखादं प्रोडक्ट घेतलं तर होलसेलर म्हणजे तो एखादं बल्क मध्ये घेतो प्रोडक्ट, आणि रिटेलरला एक स्पेसिफिक क्वांटिटी म्हणजे त्याच्यातून 10% क्वांटिटी किंवा 20% क्वांटिटी अशी 2-3 रिटेलर्सला तो सेल करतो, त्याला म्हणतात होलसेलर. होलसेलर होलसेलर म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याला त्या पर्टिक्युलर गुडचा, त्याच्याकडून तो होलसेलमध्ये प्रोडक्ट बाय करतो आणि रिटेलरला सेल करतो, म्हणजे तो करतो B2B B2B ट्रेड मध्ये तो इन्व्हॉल्व होतो. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. सो रिटेलर हा पण बिझनेसमॅन झाला आणि होलसेलर पण एक बिझनेसमॅन झाला. सो सेकंड आहे रिटेल ट्रेड म्हणजे काय? तर रिटेल ट्रेड म्हणजे जो होलसेलर कडून प्रोडक्ट कोणताही गुड्स बाय करतो आणि तुमच्या कन्झ्युमर पर्यंत पोहोचवतो, त्याला म्हणतात रिटेल ट्रेड. हे तुमचे छोटे छोटे शॉपकीपर झाले, म्हणजे स्टेशनरीचे शॉपकीपर झाले किंवा क्लोथचे शॉपकीपर झाले, जे B2C सेलिंग करतात म्हणजे बिझनेस टू कस्टमर, त्याला म्हणतात रिटेल ट्रेड. तर रिटेल ट्रेड मध्ये पण पुढे क्लासिफिकेशन आहेत, तिथं दाखवलेलं आहे, त्या चेक करा. रिटेल ट्रेड मध्ये फर्स्ट दोन क्लासिफिकेशन आहे, एक आहे इंटिनिरंट रिटेलर आणि सेकंड आहे फिक्स शॉप रिटेलर. तर इंटिनिरंट रिटेलर म्हणजे जे तुमचे स्मॉल येतं, म्हणजे पेडलर झालं, हॉकर झालं किंवा चिप जॅकेट झालं, मार्केट ट्रेडर झालं, स्ट्रीट ट्रेडर झालं. हॉकर्स म्हणजे ज्यांच्याकडे स्मॉल एक कार्ट असतं त्याच्यात ते गुड्स वगैरे सेल करतात, त्यांना म्हणतात हॉकर्स. आणि पेडलर्स म्हणजे आपण सांगू शकतो जे की त्यांचे गुड्स